परमोना परमानंद योजना महादूतो नमस्कार मित्रांनो, मी सुचन पाटील आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर आज आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी। सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आपण आता जातो आपल्या समाजाच्या घरी, तिथे श्रीकृष्ण उत्सव होतो आमच्या समाजाचा। तिथे आता आपल्याला पूजा वगैरे मांडायची आहे, सगळी तयारी वगैरे करायची आहे। आजचा दिवस आहे ना, हा माझ्यासाठी पण खूप खास आहे, कारण की आजच्या दिवशीच मी यूट्यूब चॅनलला सुरुवात केलेली। पहिला ब्लॉग माझा जन्माष्टमीचाच होता, तर आजचा दिवस माझ्यासाठी पण खूप खास आहे। आमच्या गावामध्ये ना श्रीकृष्ण जन्माष्टमीचा खूप मोठा उत्सव असतो। आमच्या 8 ते 9 वाड्यांमध्ये वेगवेगळ्या फळ्या असतात। तर बोलायला गेलं तर मंडणगड तालुक्यामध्ये ना आमच्या गावामध्येच एवढा मोठा उत्सव साजरा करत असतील। सगळ्या गावामध्ये एकदम जल्लोष असतो, एकदम भारी वातावरण असतं। तर जुन्या पारंपरिक पद्धतीने अजून आमच्याकडे गोविंदा साजरा केला जातो। तर ह्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच। हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, व्हिडिओ आवडला व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आता आपण जाऊया, पहिले केळीची झाडं तोडून घेऊया पूजेसाठी, नंतर आपण आपल्या समाजाच्या घरी जाऊया। इथे आमच्या समाजाचं कृष्ण जन्माष्टमी उत्सव असतो। ते सगळं पूजा वगैरे मांडायचं काम चालू आहे, सगळे समाजाची माणसं जमलेत। ती इकडे घे समिता, ती इकडे घे, ती तिला जास्त पाण्यात ना इकडं समोरून हे वाटत। ती पपुड्याच्या आता इकडे आपण काट्या कशा लावले, सपोर्ट लावले म्हणजे स्ट्रक्चर आपला हलणार नाही। सपोर्ट साठी आपण आहे ना या कळकीच्या काट्या घेतलेल्या आहेत। म्हणजे आपले केळीचे रोप आहेत ना एकदम सरळ राहतील। अजून एक पाहिजे काय? नाही तर हा बाहेर आला ना पान म्हणून वाटतंय तो। बोलवला तरी येणार नाही, कारण तुमचा आहे ना, तुम्ही करायचं ते तुमची कमिटी आहे ते तुला पाहिजे काय सगळेजण आता पूजा मांडायचं काम करतात। पूजा आपली आता बांधून झाली बहुतेक, थोडं काम बाकी आहे। पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवतो परत। तर दिन्यात आहे ना आपल्या माड्यांच्या पात्याची डिझाईन कट करते, बॉर्डर द्यायला। पूजा आपली बहुतेक बांधून झाली। आता आपण बॉर्डरला ना आपल्या माडाच्या पात्या लावल्यात, मस्त वाटते एकदम। आणि इकडे सगळं झेंडे वगैरे लावायचं काम चालू आहे वरती। आपली पूजा बांधून तर झाली सगळी। कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा। संध्याकाळ झाले, 8 वाजले। आता आपण जाणार आहोत सतीशदाची इथे, जरीबकरांची इथे। श्रीकृष्णाचा पाळणा आणि मानाची गदा आहे ना आपली, ती वाजत गाजत नेली जाते आपल्या पूर्ण वाडीतून। नंतर आपल्या समाजाच्या घरी जन्मोत्सव असतो। तर चला जाऊया, भजन वगैरे चालू झालं आता।
ये रखो
आता आपला पाळणा आणि गदा आणून झालेली आहे समाजाच्या ओटीवर. आता पोथी वाचनाला चालू होईल आणि 12 वाजता आपला श्री जन्मकाळ उत्सव असेल. सगळे आपले समाजाचे बांधव जमले तिथे. तर थोड्या वेळाने पोथी वाचायला चालू होईल. श्री गणेशाय नमः. श्री माता पिताय नमः. जय जय अंतरब्रह्मांड नायका चतुर्नायच्या निज जनका. तू दर्यार्णव जगद्वारा ऐसे बोलूनी विधी सुरवर तटस्थ रूप पाहती. तो क्षीरसागरावने उडले अंतरिक्ष ध्वनी. नाभी नाभी म्हणून चिंतामणी कयागी. कलह माझा वयादी पार्वतीने भावे द्रौपदी. लक्ष्मी रुक्मिणी त्रिशुद्धी वेद उदरी अवतार. बळीभद्र होईल संकर्षण. आपण आता जाऊया मजगावळी म्हणजे आमच्या गावामध्ये एक वाडी आहे मजगावळी म्हणून. तिथला आपण जन्मकाळ बघणार होतात. तर तिथे पाळणा वगैरे बोलला होतो. आमच्या इथे काय पाळणा वगैरे बोलत नाही आमच्या समाजाच्या इथे. गेल्या वर्षी मी व्हिडिओ केले आमच्या इथले. तर आता आपण तिथे त्या वाडीमध्ये जाऊया. आमचं गाव जरी एक असलं ना तरी पण प्रत्येक वाडीतली हा गोविंद साजरा करण्याची प्रथा आहे नाही वेगवेगळी आहे. गेल्या वर्षी मी दहीहंडीचा ब्लॉग केलेला पण मी आमच्या समाजाचाच दाखवलं म्हणजे आमच्या इकडचंच दाखवलं सगळं. तर खूप जण बोलले मला नंतर की सगळीकडचं दाखवत जा कारण की मुंबईमध्ये जे येऊ शकत नाही ना ते आपल्या व्हिडिओमार्फत बघतात. तर ह्या वेळेला मी सगळ्यांकडचं थोडं थोडं दाखवणार आहे.
खूप मजा आली नाचायला. पूर्ण दिवस एकदम भारी वाटलं गावी येऊन. आता खूप नाचलोय वगैरे दमलोय. आता थोडा आराम करूया. उद्या पण खूप नाचायचं आहे. आता वाजलेत रात्रीचे 3:30 वाजता आपला गोविंदा संपलाय. आता आलोय मी घरी. हा व्हिडिओ इथेच थांबवतो. खूप मजा आली आज दिवसभर. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.